ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पक्षातल्या सर्व नेत्यांनी मिळून एकत्र निर्णय घेतल्याची माहिती मिळते। ठाण्यामध्ये युती झाल्यास जागा वाटपाच्या वेळी भाजपला ठाण्यातल्या काही जागा मिळाल्यास शिंदेंना त्याचा फटका बसू शकतो। उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे युतीबाबतचे सर्वाधिकार शिंदेंना देण्यात आल्याची माहिती मिळते। आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत। मृणालिनी मॅम, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे एकटे लढण्याची शक्यता किती बळावतीये ह्या शक्यतेमुळे? चंद्रपा, या संदर्भात आपण थोडं मागच्या निवडणुकीकडे जर पाहिलं तर 121 नगरसेवकांच्या ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली होती। त्यावेळेला शिवसेना एकत्रित होती, त्यांचे जवळपास 67 नगरसेवक निवडून आले होते। आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नगरसेवकांची संख्या 81 वर गेलेली आहे। भाजपचं त्यापूर्वीच्या निवडणुकीत 15 नगरसेवकांचं जे बळ होतं ते वेगळं लढण्यामुळे 23 वर गेलं होतं। त्यामुळे आता शिंदेच्या कार्यकर्त्यांची मागणी त्यांच्या दृष्टीने अगदी योग्य आहे की आम्ही तुमच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला साथ देतो, आम्हाला लढायची संधी द्या। कार्यकर्त्यांना हवं असतं, त्यांना नशीब आजमावून पाहायचं असतं, स्वतःला मोठं व्हायचं असतं। त्या परिस्थितीत जर शिंदेंनी त्यांना नकार दिला आणि भाजपशी युती केली तर बंडखोरी होईल, काही लोक उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतील। त्यामुळे ही सगळी परिस्थिती लक्षात घेता शिंदेच्या ठाण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सर्वाधिकार दिले ती बातमी आपण दुपारीच ब्रेक केली आहे। आता मुद्दा भारतीय जनता पक्षाचा आहे। भारतीय जनता पक्षाने अत्यंत हुशारीने हा चेंडू शिंदे साहेबांच्या कोर्टात टाकलेला आहे। भाजपने आपल्या सूत्रांनुसार त्यांना माहिती पाठवलेली आहे की ठाण्याबाबत काय करायचं तो निर्णय तुम्ही घ्या। तुम्हाला स्वबळावर लढायचं असेल, आम्ही तुमची गरज समजू शकतो की ठाणे हे तुमचं केंद्र आहे, तुम्ही तिथले एक मोठे नेते आहात, तुम्हाला स्वबळावर लढायचं असेल काही हरकत नाही। तुम्हाला आम्हाला सामावून घ्यायचं असेल तर आम्ही जागांचा फॉर्म्युला एकत्र बसून तयार करायला तयार आहोत, पण जर तुम्ही स्वबळावरचा आग्रह धरणार असाल ठाण्यात तर आम्ही आमचा पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरवू। या दोन्ही पक्षांना वाढायची मोठी संधी मिळणार आहे। ठाण्याचं जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे उरलेले कार्यकर्ते आणि मनसेचा काहीसा जोर लक्षात घेता तिथे बाकी पक्षांना फारसं स्थान नाही। त्यामुळे दोघंही मिळून परिसर व्यापून घेऊ, आपल्याकडेच मतं राहू देऊ, मग नंतर एकत्र येऊ असा फॉर्म्युला असू शकेल। आणि त्याचबरोबर शिंदेसारख्या एका महत्वाच्या सहकार्याला भारतीय जनता पक्ष नाराज करत नाहीये हेही त्यांना लक्षात आणून द्यायचं। म्हणजे थोडक्यात ही विन विन सिच्युएशन महायुतीमध्ये तयार करण्याचा हा प्रयत्न दिसतोय। हो, आणि मला असं वाटतं की भाजपचे महाराष्ट्रातले जे नेते आहेत ते शिंदेची मधल्या काळातली जी त्यांची नाराजी होती ती सुस्कारून घ्यायला, त्यांना महत्व द्यायला तयार झालेली आहे। त्यामुळेच ते म्हणतायत की ठाणे साहेब म्हणजे शिंदे साहेब, ठाणे तुमचं, तुम्ही जे ठरवाल ते आम्हाला मान्य आहे। आणि यात कुठेतरी शिंदे यांच्या ताकदीला महत्व दिलं जात आहे। नम्रता, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल।